आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। संतोष देशमुखांच्या हत्येचा कट हॉटेल तिरंगावर शिजला का असा प्रश्न निर्माण होतोय। नांदूर फाट्यावरील धाब्यावर देशमुखांच्या हत्येचा कट शिजल्याची माहिती सध्या कळते। 4 दिवसांपूर्वी सीआयडी पथकानं या हॉटेल मालकाची चौकशी देखील केलेली होती। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली। त्यानंतर बीड पोलीस, सीआयडी आणि एसआयटी यांच्या वतीनं तपास सुरू आहे आणि तपासात जे आहे ते नवीन खुलासे बाहेर येताना पाहायला मिळतात। आता मी नांदूर फाट्यावर आहे आणि आता आपण इथे नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा पाहतोय आणि याच हॉटेल तिरंगावर आरोपींनी 8 डिसेंबर रोजी बैठक घेतली आणि संतोष देशमुख यांचा काटा कसा काढायचा, त्यांना जीव कसं मारायचं याचा प्लॅन ठरवला। यामध्ये जे आहे ते सुदर्शन घुले, सुधीर चांगले, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्ण आंधळे, सिद्धार्थ सोनवणे व महेश केदार असे एकूण आरोपी आहेत। मात्र या ठिकाणी नेमके किती आरोपी बसले होते ही माहिती अजून बाहेर जरी नसली आली तरी आरोपींनी मात्र या ठिकाणी बैठक घेतली, चिकनची ऑर्डर दिली। किचनमध्ये चिकन शिजत असताना आरोपीच्या पोटांमध्ये मात्र संतोष देशमुख यांचा खून करण्याचा कट शिजत होता आणि याच ठिकाणी जे आहे ते आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या करायची या निर्णयावर शिक्कामोर्तब केला आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। आता काय सांगाल, आपले हॉटेल आहे आणि या ठिकाणी जे ते आरोपींनी जेवण केलं अशी माहिती मिळते। 8 डिसेंबर रोजची ही घटना आहे, आपल्याला काय माहिती आहे याबाबत? आम्हाला माहिती झालं की साहेब आले, साहेब म्हणले इथं आले होते, 25 तारखेला आले होते, तर त्यावेळेस साहेबांना CCTV दाखवला। मग ते 20 दिवसाची रेकॉर्डिंग होती तर डिलीट झाली पाठीमागली। तर मग ज्या दिवशी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 8 तारखेला आरोपींनी तुमच्या हॉटेलवर येऊन जेवण केलं असा दावा जे आहे ते तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात केलाय। 8 डिसेंबरचं काय आठवतं का? नाही, भरपूर कस्टमर असते त्याच्यामुळे आम्हाला माहितीच नाही हे होते म्हणून। हां, बरं, मग तुमच्याकडे जे सीआयडीचं पथक असेल, एसआयडीचं असेल, ते नेमके साहेब कधी आले तुमच्याकडे? आता आमच्याकडं 24 तारखेला आले होते। हां, त्यांनी काय विचारणा केली? 24 तारखेला आम्हाला CCTV पाहिजे म्हणले, आम्ही दिला। तर आमच्या CCTV मध्ये 20 दिवसाची रेकॉर्डिंग राहते। हां, त्याच्यामुळे 8 तारखेचा CCTV नाही भेटला? नाही भेटला, डिलीट झाला पाठीमागला रेकॉर्डिंग। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहोळकर सह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदूर फाटा।